नमस्कार पालकांनो, सन इन्फोटेकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या RTE 25% प्रवेशाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची एक ब्रेकिंग अपडेट आलेली आहे. तर सर्वात मोठी बातमी ही आहे की महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी RTE 25% प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. हो, तुम्ही जे पाहताय तोच तो आदेश आहे आणि यानुसार शाळांची नोंदणी प्रक्रिया आता अधिकृतरित्या सुरू झाली आहे. आता पुढे जाण्याआधी जे पालक या योजनेबद्दल पहिल्यांदाच ऐकत आहेत त्यांच्यासाठी आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया की ही RTE 25% योजना नेमकी काय आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर RTE 25% प्रवेश म्हणजे काय, तर खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित घटकांमधल्या मुलामुलींसाठी 25% जागांवर पूर्णपणे मोफत शिक्षण मिळण्याची एक सरकारी सोय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश एकच आहे, तो म्हणजे चांगल्या शिक्षणापासून एकही मूल वंचित राहता कामा नये. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळवण्याचा हक्क मिळालाच पाहिजे. चला आता शासनाच्या त्या नवीन आदेशाकडे जरा बारकाईने पाहूया, ज्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. बघा, शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या या अधिकृत पत्रानुसार सगळ्या शाळांना त्यांच्याकडच्या 25% जागांची माहिती पोर्टलवर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा आपल्यासाठी म्हणजे पालकांसाठी सरळ अर्थ काय, तर शाळांची नोंदणी एकदा पूर्ण झाली की लगेचच पालकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. शाळांची नोंदणी सुरू झाली आहे म्हणजेच पालकांनी अर्ज भरण्यासाठीची पूर्वतयारी करण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. तर मग आपल्या मनात येणारा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ऑनलाईन अर्ज सुरू होण्याआधी आपण म्हणजे पालकांनी नेमकी अशी कोणती तयारी करून ठेवली पाहिजे जेणेकरून नंतर ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही. चला तर मग आता त्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी पाहूया जी तुम्ही आत्तापासूनच तयार ठेवली पाहिजेत, म्हणजे अर्ज भरताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. ही यादी नीट लक्षात ठेवा. पहिलं, आपल्या पाल्याचा जन्मदाखला, त्यानंतर रहिवासी पुरावा, आधार कार्ड, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आणि हो, जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर जात प्रमाणपत्र. या सगळ्यासोबत आपल्या मुलाचा एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा काढून ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी कागदपत्र जर आत्ताच तयार ठेवलीत ना तर ऑनलाईन अर्ज भरणं खूपच सोपं होऊन जाईल. ठीक आहे, कागदपत्रे तर तयार होतील, पण अर्ज कसा भरायचा आणि यापुढची सगळी माहिती आपल्याला कुठे मिळणार, चला तेही जाणून घेऊया. अनेक पालकांना वाटतं की ही ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया खूप किचकट असेल, पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आम्ही आहोत तुमच्या मदतीला. RTE 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा याची अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या सन इन्फोटेक चॅनलवर आम्ही आधीच उपलब्ध करून दिला आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर तुमचा गोंधळ उडू नये म्हणून तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून ठेवा. पालकांनो, अर्ज नेमके कधी सुरू होणार, लॉटरी कधी लागणार, प्रवेशाची शेवटची तारीख कोणती, यासारखी प्रत्येक खरी आणि अधिकृत माहिती जर तुम्हाला वेळेवर हवी असेल तर सन इन्फोटेक चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि तो जो बेल आयकॉन आहे ना तो नक्की दाबा. आणि हो, ही इतकी महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या ओळखीच्या इतर पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा माहिती वजा संदेश नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू विद्यार्थ्याला खूप मोठी मदत होऊ शकते. धन्यवाद.